श्यामची आई. श्यामची आई. एकदा श्याम आईला म्हणाला, ए आई, घेतले तरी मन आपोआप शांत होते. श्याम एका गरीब घरात वाढलेला मुलगा. घर लहान होते, भिंती कच्च्या होत्या, पण त्या घरात आईचं प्रेम अपार होतं. श्याम लहान असतानाही आई त्याला कुशीत घेऊन झोपायची. बाहेर कितीही वारा पाऊस आला तर आई कुशीत मात्र नेहमी उब असायची. घरात अन्न कमी असायचं, पण आई कधी तक्रार करायची नाही. स्वतः आधी भाकरी खायची आणि उरलेली पूर्ण भाकरी श्यामच्या हातात द्यायची. श्याम विचारायचा, आई तू का नाही खात ग? आई हसून म्हणायची, मला भूक नाही रे. पण श्यामला कळलं नव्हतं की आईची पोट नव्हे, आईचं प्रेम कधीच भरत नव्हतं. श्याम चूक करायचा, कधी रागवायचा, पण आई कधी मारायची नाही. तिने प्रेमाने डोक्यावर हात ठेवून म्हणायची, चूक झाली तरी चालेल, पण माणूस पण सोडू नकोस. आईचे हे शब्द श्यामच्या आयुष्याचं खरं शिक्षण बनले. श्याम मोठा झाला, आई शरीर थकलं, आजारपण आले, पण तरीही आईचं लक्ष फक्त श्यामकडेच असायचं. आणि एक दिवस असा आला की आई शांत झाली. घरात तेच भीती होत्या, तोच दिवा होता, पण आईच नव्हती. आज श्याम मोठा झाला आहे, लोक त्याला यशस्वी म्हणतात, पण श्याम म्हणतो, मी जो आहे तो फक्त माझ्या आईमुळे. आणि शेवटी श्याम म्हणतो, आई, भावनिक आवाजात म्हणतो, आई, जगात देव दिसत नाही ग, पण मला देव पाहायला असेल तरी ती माझ्या आईकडे पाहतो. थँक्यू.